आपण आज नवीन टॉपिक सुरू करतो आहे, प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. आपल्याला पुष्कळ अभ्यास आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 31 मेपर्यंत माझा अभ्यासक्रम मी पूर्ण करणार आहे. जे काही टॉपिक मी शिकवणार आहे या रीतीने गेलं तर मला जरा ते 31 मेपर्यंत पूर्ण करू शकू नाही करू शकू जरा थोडासा डाऊट येतो आहे. तर कदाचित आपण एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी वगैरे आपल्याला मोठं सेशन घेण्याची पाळी येईल. कोर्स कसा कव्हर होतो त्यावरती आपण त्यावेळी डिसाईड करू. महत्त्वाचा भाग आहे वेळ आपण कसा पण पूल करू. तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्हाला समजलं तरच आपण पुढे जाणार आहोत. UDCPR मोठं सेशन लागणार आहे. जवळपास 10 दिवस UDCPR चालेल असं मला वाटतं. 10 ते 12 दिवस चालेल कदाचित. तर ते मोठं सेशन असल्यामुळं आणि त्यात कदाचित तुमचे प्रश्नसुद्धा जास्त राहतील. तरी आपण वेळेचं मॅनेजमेंट करू कसं करायचं आहे. परंतु कोर्स आपल्याला 31 मेपर्यंत जो काही टेक्निकल पार्ट आहे तो पूर्ण करायचा आहे. प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. पहिल्यांदा सिलेबस बघूया. सिलेबस काय आहे. डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर प्लॅन अँड डेव्हलपमेंट प्लॅन. क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स. सर्वेज ॲनालिसिस अँड प्रोजेक्शन. डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स. गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह पब्लिक पार्टिसिपेशन. इम्प्लिमेंटेशन अँड फायनान्शियल आस्पेक्ट. रिलेशन विथ रिजनल प्लॅन. जो आता सेक्शन आपण बघितला म्हणजे हे या सेक्शनचा अभ्यास आपण केला. रिलेशन विथ रिजनल प्लॅन जो आत्ता आपण बघितला सेक्शन 27. कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन अँड प्लॅनिंग नॉर्म. मॉडिफिकेशन टू सँक्शन DP. परचेस नोटीस कवर्ड इन MRTP ॲक्ट प्रोव्हिजन. आपण सेपरेटली हा मोठा आपण 5-6 तासाचा सेशन राहणार आहे. 5-6 दिवसांचं राहणार आहे. ज्यामध्ये रिमेनिंग प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट आपण बघणार आहोत. प्रोसेस ऑफ DP प्रिपरेशन, पब्लिकेशन, सबमिशन अँड अप्रुव्हल ऑफ रिजनल प्लॅन. यामध्ये आपल्याला सेक्शन 21 टू सेक्शन 31 कव्हर होणार आहेत या एका क्लॉजमध्ये. आता अभ्यास सिलेबस आपण बघितला. जस्ट गमतीचा विषय किंवा काही क्ल्यूज असं म्हणा तर त्याचं सिलेबसचं थोडंसं विश्लेषण सांगतो 1 मिनटामध्ये. की डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर प्लॅन जो आहे ना हा शब्द आपल्या कुठे पण नाही आहे ॲक्टमध्ये. तर तो थेरॉटिकल पार्टवरून आपण डिराईव्ह केलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स ॲज पर ॲज डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नाही आहे. या गोष्टी येतात. या गोष्टी या सर्व मिळतात. मग आता याच्यामध्ये काय होतं की मी सांगितलं आहे की पेपर सेटिंग जे होतं ते फील्डवरती काम करणारे डिपार्टमेंटचे किंवा अकॅडमिक म्हणजे प्रोफेसर वगैरे असे सर्व करतात. त्या प्रोफेसरकडे एकाकडे जात नाही अनेक लोकांकडे जातं. तर त्या प्रोफेसर कसा सेट करणार त्याचं नॉलेज याच्यामध्ये जास्त. क्लासिफिकेशन ऑफ टाउन, सर्वे ॲनालिसिस, डेमोग्राफिक प्रोजेक्शन याच्यामध्ये त्याचं नॉलेज जास्त आहे. तर तो याच्यातले प्रश्न काढतो जास्त किंवा त्याच्यामध्ये कदाचित डीपमध्ये जाऊ शकतो. फील्डवरच्या माणसाकडे घेणार त्याचं याचे जे काही घेणं नसतं त्याचं सर्व जीवनच याच्यामध्ये गेलं असते. तर तो सर्व सेक्शनच्या प्रोव्हिजनवरती प्रश्न काढतो. तर एखाद्या वेळेस काय होतं की प्रश्नाची डेप्थ यामध्ये जास्त जाते जो हा माणूस काढतो आणि जो हा माणूस काढतो त्याची याच्यामध्ये जास्त जाते. आपल्याला याचा सर्वाचा विचार करून अभ्यास करावा लागणार आहे. आता पुढे जाऊया आपण. स्ट्रक्चर प्लॅन म्हणजे काय आहे. स्ट्रक्चर प्लॅनिंग इज अ टाईप ऑफ स्पेशल प्लॅनिंग अँड इज अ पार्ट ऑफ अर्बन प्लॅनिंग प्रॅक्टिस इन द युनायटेड किंगडम. हा स्ट्रक्चर प्लॅन जो शब्द आहे हा युनायटेड किंगडममधलं जे लेजिस्लेशन आहे
जे आता आपल्या लेजिस्लेशनमध्ये MRTP ॲक्टमध्ये आपण रिजनल प्लॅन म्हणतो, हा अशा प्रकारचा प्लॅन ह्या एरियासाठी म्हणजे रिजनल प्लॅन, या एरियासाठी म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन. तशाच प्रकारे त्यांच्या लेजिस्लेशनमध्ये युनायटेड किंगडम आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया लेजिस्लेशनमध्ये स्ट्रक्चर प्लॅनचं वर्डिंग आहे. दे कन्सिस्टेड ऑफ ए ब्रॉड फ्रेमवर्क ऑफ पॉलिसीज लुकिंग फॉरवर्ड अप टू 20 years ahead, supported by a key diagram showing land use, transport and environmental proposal diagrammatically. कोणकोणते आहे? लँड यूज, ट्रान्सपोर्ट आणि एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. म्हणजे एवढाच ढाचा असतो तो. ढाचा स्ट्रक्चर म्हणजे ढाचा प्लॅन. वेन्स कशा असतील, झोनिंग कसं असेल, बस. तर एवढ्या पुरता तो स्ट्रक्चर प्लॅन त्यांच्या कायद्यामध्ये करण्याचं अभिप्रेत होतं. स्ट्रक्चर प्लॅन वेअर फर्स्ट इंट्रोड्यूस बाय द टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट 1960 ॲज स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट प्लॅन इन द युनायटेड किंगडम. Structure plans in the United Kingdom were abolished as a part of new development plan system introduced following the 2004चे जे लेजिस्लेशन त्यांनी हे केले, तर त्यामध्ये ही सिस्टीम त्यांनी डेव्हलपमेंट प्लॅन, स्ट्रक्चर प्लॅनवरून ते डेव्हलपमेंट प्लॅनवरती शिफ्ट झाले. आणि हे वर्डिंग त्यांच्या ॲक्टमध्ये आलं आहे, तर त्याला बेस आहे. आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये काय? आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲज फार ॲज महाराष्ट्र इज कन्सर्न, देर इज नो वर्ड स्ट्रक्चर प्लॅन इन MRTP ॲक्ट 1966. नो वर्ड. मग स्ट्रक्चर प्लॅन काय आहे बाबा? तर यू कॅनॉट से यस दिस इज अ स्ट्रक्चर प्लॅन बिकॉज इट इज डिफाईन्ड इन द ॲक्ट. मग स्ट्रक्चर प्लॅन बिकम्स अ थेअरी. कुणी काय ॲडव्होकेट केलेलं आहे, कशाला स्ट्रक्चर प्लॅन म्हणायचं. तर ह्या सर्व जिथे जिथे स्ट्रक्चर प्लॅनचं वर्डिंग होतं अक्रॉस द ग्लोब, आणि आपल्याकडे जे काही थेअरीज आहे, पेपर्स आहे, त्यावरून स्ट्रक्चर प्लॅनचं कन्क्लुजन काय आहे ते तुम्हाला सांगतो. However, it does not mean that the provisions of the Act do not allow to prepare plans similar to structure plan. आपल्याकडे जरी वर्डिंग स्ट्रक्चर प्लॅन असं नसलं तरी आपल्या ॲक्टमधल्या प्रोविजन या प्लॅन तयार करायला विच इज सिमिलर टू स्ट्रक्चर प्लॅन अलाऊ करत नाही असं नाही. अलाऊज. ते कसं अलाऊ करतं? As per provisions of section 22 of MRTP Act, a development plan can be prepared for any of the elements mentioned in the said section. Can be prepared for any of the elements. हा section 22 काय आहे? जसं आपण कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन बघितलं, त्यामध्ये तुम्हाला रोड नेटवर्क, ग्रीन झोनिंग पहिलं होतं, झोनिंग, नंतर रोड नेटवर्क 4थ्या नंबरला होतं बहुतेक, नंतर रिझर्वेशन ऑफ रिक्रिएशनल स्पेसेस होतं. ठीक आहे, अजून काही गोष्टी होत्या. तशाच डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये याच्या ॲडिशनल मेजर गोष्ट जी असते ती रिझर्वेशन ऑफ अम्युनिटीज लाईक स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, मार्केट, जी रिजनल प्लॅनमध्ये नसते कंटेंटमध्ये. तर ही जी लिस्ट आहे एवढ्या गोष्टीचा तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अंतर्भाव करू शकता. ॲक्ट काय म्हणतो की यू कॅन प्रोव्हाइड फॉर एनी ऑर ऑल ऑफ द फॉलोइंग थिंग. एनी म्हणजे त्यातल्या 2 गोष्टी घेऊनसुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. म्हणजे झोनिंग घेतलं तुम्ही आणि रोड नेटवर्क केलं, या 2चा पण प्लॅन तुम्ही करू शकता. सर्वच गोष्टी अंतर्भाव करून प्लॅन करणं बंधनकारक नाही, कारण
प्लान हॅज अ फायनान्शियल इम्प्लिकेशन. कॉस्ट आहे त्या प्लानला, प्लान इम्प्लिमेंट करायला, ती अथॉरिटीच्या आवाक्याबाहेर जायला नको. तर असा जो दोन गोष्टी मिळून प्लान होतो, तो जरी कायद्याच्या दृष्टीने डेव्हलपमेंट प्लान असला तरी त्याला स्ट्रक्चर्ड प्लान असं थिअरीमध्ये थिअरॉटिकली संबोधल्या जाऊ शकतं. त्यामुळे ॲज पर प्रोविजन्स ऑफ सेक्शन 10(22) MRTP Act, a development plan can be prepared for any of the elements mentioned in the said section. Therefore, DP can be prepared consisting of zoning and road network. हे जर केलं तर त्याला स्ट्रक्चर प्लान असं सुद्धा म्हणू शकतो. इन सिम्पल वर्ड, स्ट्रक्चर प्लान इज ए प्लान विथ पॉलिसी डॉक्युमेंट अँड प्रपोज नेटवर्क ऑफ रोड अँड झोनिंग ऑन द प्लान. द प्लान पिरियड मे व्हेरी फ्रॉम 5 years to 10 years. हे कुठे नाही आहे, तो व्हेरी होऊ शकतो बिकॉज त्याच्यामध्ये अम्युनिटीज नाही, इतर गोष्टी नाही आहे, तर त्याचं रिव्हिजन कदाचित आपण लवकर करू शकतो. आपल्या पॉलिसीज 5-5 वर्षांनी पण आपण ॲज पर ॲज रोड अँड झोनिंग या पॉलिसीज चेंज करू शकतो किंवा रिवाईज करू शकतो. तो होरायझन पिरियड मे बी लेस दॅन द डेव्हलपमेंट प्लान, रेग्युलर डेव्हलपमेंट प्लान. तर अशा रीतीने कमी गोष्टी असलेला, ढाचा असलेला जो प्लान आहे त्याला स्ट्रक्चर प्लान असं संबोधल्या जातं. एक सॅम्पल घ्यायचा झाला असल्यास रोड नेटवर्क, एखाद्या शहराचं रोड नेटवर्क केलेलं आहे आणि हे झोनिंग ॲग्रिकल्चर, रेसिडेन्शियल, समवेअर कमर्शियल आणि तुमचे पोर्ट वगैरे असेल, पोर्ट वगैरे अलॉंग, तर एवढ्याच गोष्टी असलेला प्लान म्हणजे स्ट्रक्चर प्लान. नाउ व्हॉट इज डेव्हलपमेंट प्लान? डेफिनेशन जी MRTP ॲक्टमधली ती काय म्हणते? डेव्हलपमेंट प्लान्स मीन्स ए प्लान फॉर द डेव्हलपमेंट ऑर रिडेव्हलपमेंट ऑफ द एरिया विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ अ प्लॅनिंग अथॉरिटी and includes revision of a development plan and proposals of a special planning authority for development of land within its jurisdiction. हे proposals of the special planning authority ही काय गोष्ट आहे ती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीच्या चॅप्टरमध्ये आपण बघू. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीला एक्झॅक्टली डेव्हलपमेंट प्लान न करता ब्रॉड लेवलला, नॉट स्ट्रक्चर प्लान, त्याच्यापेक्षा पुढची स्टेज ब्रॉड लेवलला प्लान करायची परवानगी देण्यात आली आहे. त्याला म्हणतात प्रपोजल्स ऑफ प्लॅनिंग, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी, प्लॅनिंग प्रपोजल अँड प्लॅनिंग प्रपोजल्स ऑफ ए स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी. तर तो सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनच्या डेफिनेशनमध्ये इन्क्लूड होतो. डेव्हलपमेंट प्लॅन कसं, आपण डेव्हलपमेंट प्लॅन डायरेक्टली जम्प करणार नाही आहे सेक्शन्सवरती. डेव्हलपमेंट प्लॅन कसा, याचे सेक्शन जे आहे ते रिजनल प्लॅनच्या सेक्शनपेक्षा थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे, थोड्या प्रमाणात. तर डेव्हलपमेंट प्लॅन थिअरॉटिकली कसा असतो, त्याची प्रोसिजर काय असते विदाऊट रेफरन्स टू सेक्शन, तो कशा रीतीने तयार केला जातो, त्याचे जनरली त्याचं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं हे आपण बघू आणि मग सेक्शनला आपण स्विचर होऊ. मग सेक्शन बाय सेक्शन काय काय प्रोविजन्स आहे ते आपण बघू. डेव्हलपमेंट प्लॅन अशा तऱ्हेचा एक प्लॅन असतो. हा फैजपूर जळगाव जिल्ह्यातला टाऊन आहे, त्याचा प्लॅन आहे. याच्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला? याच्यामध्ये रोड नेटवर्क दिसतं, शहरातून जाणारा काहीतरी मोठा हायवे असणार, रोड असणार. मग इथे डेव्हलपमेंट प्लॅनमधले रेड कलरनी जे केलेलं असतं बाउंड्रीज, ते प्रपोजल्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन असतात. कोणतेही प्रपोजल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये दाखवायचं असलं, इट इज शोन इन द कलर
रेड कलर. इट इज शोन इन द रेड कलर. नंतर हे झोनिंग झालं रेसिडेन्शियल झोन, पब्लिक युटिलिटी झोन. हा एरिया विजिबल नाही, इट्स ए गावठाण एरिया. त्याला कंजेस्टेड एरिया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गावठाण आणि कंजेस्टेड ते पण आपण बनणार. आजच्या घटकेला फक्त दाट वस्ती म्हणजे गावठाण एवढं लक्षात ठेवा. दुसरं अजून काय दिसतं या प्लॅनमध्ये? या प्लॅनमध्ये दिसतं ग्रीन स्पेसेस, प्लेग्राऊंड, गार्डन्स, स्कूल्स, हॉस्पिटल्स, मार्केट्स. मार्केट्स इज शोन इन ब्ल्यू कलर. अशा प्रकारे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट झालेल्या गोष्टी यामध्ये दिसतील. म्हणजे दीज आर द रिझर्वेशन फॉर रिक्रिएशनल स्पेसेस अँड रिझर्वेशन फॉर अम्युनिटीज. इथे पण मोठं प्लेग्राऊंड दिसतं आहे. थोडंसं लिजिबल नाही आहे छोट्या याला असल्यामुळं. याचा इंडेक्स इथे दिलेला असतो. पहिल्या याच्यामध्ये असतं म्युन्सिपल लिमिट, CTS लिमिट म्हणजे सिटी सर्वे झाला असेल किंवा सर्वे नंबर असेल तर त्याच्या बाउंड्रीज या अशा दाखवल्या येतात. ते इथे लिहिलं कंजेस्टेड एरिया बाउंड्री ही विशिष्ट कलरनी दाखवण्यात येते, त्याचं असतं. नंतर झोन, रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन, इंडस्ट्रियल झोन, पब्लिक सेमी पब्लिक झोन, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, पब्लिक युटिलिटी झोन. नंतर ओपन स्पेसेस, ॲग्रिकल्चर झोन, फॉरेस्ट लँड, वॉटर बॉडीज आणि फ्लड लाईन. नदी दिसते आहे त्याच्या बाजूला फ्लड लाईन, रेड ब्ल्यू लाईन ज्या असतात त्या दिसतात. हा प्लान म्हणजे हा डेव्हलपमेंट प्लान ऑफ ए टाउन. मग नुसतं हे एकच डॉक्युमेंट म्हणजे प्लान होतं का? नाही होत. त्यात काही ॲडिशनल गोष्टी असतात त्या आपण बघणार आहोत. विकास योजना म्हणजे काय थोडक्यात आपण मराठीमध्ये समजून घेऊ. नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना भौतिक व सामाजिक सुविधा, फिजिकल अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सुनियोजितरित्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाच्या क्षेत्राचा तयार करावयाचा नियोजनाचा आराखडा म्हणजे विकास योजना. हे डेव्हलपमेंट प्लॅनला मराठीत विकास योजना असं म्हणतात किंवा विकास आराखडा असं सुद्धा म्हटल्या जातं. बॉम्बे नगररचना अधिनियम 1954मध्ये प्रथम विकास योजना तयार करावयाची तरतूद करण्यात आली. या अधिनियमातील तरतुदीनुसार पहिली विकास योजना शासनाने दिनांक 30 ऑगस्ट 1958 रोजी सोलापूर नगर परिषद हद्दीकरता मंजूर केली. अशा प्रकारची ती विकास. त्याचं डॉक्युमेंट एवढं शाबी आहे की ते रीड पण होत नाही. त्यामध्ये खूप काही प्रपोजल नव्हते. मला वाटतं रोड नेटवर्क एवढं होतं. परंतु राज्यामध्ये पहिली विकास योजना ही 30 ऑगस्ट 58 रोजी मंजूर झाली. याच्यावर प्रश्न येणार का? नाही, कारण या गोष्टी माहीत नसतात. डेव्हलपमेंट प्लॅन कुठून सुरुवात झाली हे आपल्या मनामध्ये बसलं की मग गोष्टी आपल्याला आकलनाला जरा सोपं जातात. यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 हा सुधारित अधिनियम संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिनांक 11 जानेवारी 1967 पासून लागू झाला. MCQs. When the MRTP Act come into force? 11 जानेवारी 1967. या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्येक नियोजन प्राधिकरणाने स्थापना झाल्यापासून 3 वर्षात आत विकास योजना तयार करणे बंधनकारक करण्यात आले. या अधिनियमात वर्षातून किमान एकदा विकास योजना सुधारित करण्याची तरतूद आहे. MCQ 2. द डेव्हलपमेंट प्लान can be revised. Number 1, once in a 20 years, twice in a 20 years,
नंबर ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे ॲटलिस्ट एकदा रिवाईज करणं आवश्यक आहे इन 20 इयर्स. विकास योजनेचा उद्देश काय आहे? या सर्व बाबींसाठी नियोजन करणे हा विकास योजनेचा उद्देश आहे. निवास, उद्योग, वाणिज्य, कृषी, मनोरंजन यासारख्या प्रयोजनासाठी जमीन वापरायचे नियोजन करणे, आवश्यक त्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करणे, परिवहन व दळणवळण यांचा विस्तार व विकासाचे नियोजन करणे, सामूहिक सुखसोयी व सेवा यासाठी जमिनीचे नियोजन करणे, सेवा उद्योग व औद्योगिक वसाहती यांच्यासाठी जमिनीचे नियोजन करणे, सृष्टी सौंदर्याची ठिकाणे, दर्शनीय भूभाग, ऐतिहासिक, नैसर्गिक, वास्तुशास्त्रीय, वैज्ञानिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या जागांचे जतन करणे म्हणजे हेरिटेज स्ट्रक्चर हे जतन करून ठेवणे, शहराच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली तयार करणे, अशा प्रकारचे उद्देश विकास योजनेचे असतात. विकास योजना तयार करण्याची कारवाईचे टप्पे काय काय असतात? नियोजन प्राधिकरणाने कलम 23 अन्वये विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे, इंटेंट जाहीर करणं व नागरिकाकडून सूचना हरकती मागवणे. नियोजन प्राधिकरणाने सूचना हरकती या कशासाठी मागवण्यात येतात? यासोबत एक प्लॅन पब्लिश करण्यात येतो बाँडी दर्शनाला की नगरपालिकेची हद्द ही आहे आणि या हद्दीसाठी आम्ही आता विकास योजना तयार करण्याचा इरादा घोषित करतो आहोत. तर हा पब्लिश केला जातो. याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन देऊ शकतात लोक. ते तरतूद यासाठी आहे की अनेक ठिकाणी डिफेन्स लँड असते किंवा दुसऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीची लँड असते, तर त्या बाँड्रीमध्ये जर काही फरक असला तर तो नागरिकांनी निदर्शनास आणल्यास त्याचं रेक्टिफिकेशन करून घेता येईल. हा त्यामागचा उद्देश आहे. बाकी यामध्ये दुसरा उद्देश होऊ शकत नाही. कारण एखाद्या शहराची विकास योजना तयार करणं हे बंधनकारकच आहे, तर त्या तयार करावीचीच आहे. आणि विकास योजनाची फक्त हद्द दर्शवून पब्लिश केला इरादा की आम्ही करणार आहोत, त्यामुळे दुसरा काही पॉईंट होऊ शकत नाही किंवा दुसरं काही ऑकेजन होऊ शकत नाही ऑब्जेक्शन फाईल करायला. ते यासाठीच फक्त हद्दीमध्ये काही तफावत आहे का एवढा त्यातून निष्कर्ष निघू शकतो. नियोजन प्राधिकरणाने दुसरी स्टेप आहे नगररचना अधिकारी यांचे शासनाच्या मान्यतेने नेमणूक करणे. कोण होतो, कसा होतो ते आपण बघणार आहोत. दुसरी स्टेपमध्ये TPOची नेमणूक करणे. तिसरा, नगररचना अधिकारी यांनी एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करणे. नगररचना अधिकारी यांनी प्रारूप विकास योजना त्यानंतर तो ELU तयार करून तो म्युन्सिपल काउन्सिलला द्यायचा आहे. नंतर त्यांनी प्रपोज लँड यूज मॅप तयार करायचा आहे. प्रारूप विकास योजना तयार करून नियोजन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे. नियोजन प्राधिकरणाने कलम 26 अन्वये प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करणे. प्रसिद्ध प्रारूप विकास योजनेवर नागरिकांनी सूचना हरकती दाखल करणे. दाखल सूचना हरकतदारांना सुनावणी देण्यासाठी कलम 28(2) अन्वये नियोजन समिती गठीत करणे. नियोजन समितीने दाखल सूचना हरकतदारांना सुनावणी देऊन अहवाल नियोजन प्राधिकरणात सादर करणे. सुनावणी देऊन हे लोक नियोजन समितीचे हिशेब असे बसतात. लोक त्यांच्याकडे जे काही ऑब्जेक्शन फाईल केले आहेत ते त्यांना बोलवण्यात येतं. ते त्यांना सुनावणी देतात आणि ही नियोजन समिती त्यांचा अहवाल तयार करते. तो अहवाल नियोजन प्राधिकरण म्हणजे म्युन्सिपल काउन्सिल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे सादर करते. नियोजन समितीच्या अहवालावर नियोजन प्राधिकरणाने निर्णय घेऊन प्रारूप विकास योजनेत केलेल्या फेरबदलाची यादी प्रसिद्ध करणे. जो काही अहवाल असेल तो नियोजन प्राधिकरणाकडे आल्यानंतर नियोजन प्राधिकरण त्याच्यावरती विचार करतं. यांनी समितीने दिलेल्या सर्व शिफारसी सर्व निर्णय जसेच्या तसे फॉलो करण्याचं बंधन नियोजन प्राधिकरणावरती नाही. ते त्यात बदल करू शकतात आणि जे काही तो निर्णय घेतील त्या निर्णयानुसार जे बदल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये होतील ते प्रसिद्ध करावं लागतात जनतेच्या
माहितीसाठी याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन येत नाही. नियोजन प्राधिकरणाने कलम 30 अन्वये प्रारूप विकास योजना केलेल्या फेरबदलासह शासनास सादर करणे. विकास योजना शासनास सादर करावी. नंतर शासन काय करते? शासन संचालक नगररचना यांच्याशी सल्लामसलत करते आणि ती विकास योजना मंजूर करते. आणि काही भाग जर त्यात जे काही विकास योजना शासनाकडे आली त्यात जर काही मोठे बदल करायचे असतील तर ते बदल शासनाला पुन्हा प्रसिद्ध करावं लागतात सजेशन ऑब्जेक्शनसाठी. त्याला म्हणतात एक्सक्लुडेड पार्ट. मेजर मॉडिफिकेशन सारभूत बदल किंवा एक्सक्लुडेड पार्ट असं त्याला समजल्या जाते. एक्सक्लुडेड पार्ट हा ॲक्टमध्ये वापरला गेलेला शब्द आहे. पुनर्प्रसिद्ध विकास योजनेवर आणि जे बदल सारभूत स्वरूपाचे आहेत ते प्रसिद्ध होतात, बाकीची विकास योजना मंजूर होऊन जाते. पुनर्प्रसिद्ध विकास योजनेवर शासन नियुक्त अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं होतं की 20(3) कारवाई रिजनल प्लॅनमध्ये मॉडिफिकेशनची कारवाई जशी होते तर त्यात जॉईंट डायरेक्टरला अपॉइंट केलं जातं. जॉईंट डायरेक्टर सुनावणी घेतो लोकांची. तसंच या ठिकाणी जॉईंट डायरेक्टरला अपॉइंट केलं जातं. जॉईंट डायरेक्टर सुनावणी घेतो आणि त्या सुनावणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल शासनात सादर करतो. मग त्या अहवालावरती शासन जो एक्सक्लुडेड पार्ट आहे तो मंजूर करते. तो मंजूर केल्यानंतर पूर्ण विकास योजना मंजूर करण्याची कारवाईचा हा एंड होतो. ही सर्वसाधारण प्रोसेस आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की पब्लिक पार्टिसिपेशन कोणकोणत्या स्टेजला विकास योजना प्रिपरेशनच्या कारवाईमध्ये घडतं. कुठे कुठे घडू शकतं पब्लिक पार्टिसिपेशन? जस्ट टेल मी. पहिलं पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे काय? जिथे लोकांचं मत मागवलं जातं किंवा विचारात घेतलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज पब्लिक पार्टिसिपेशन. मे बी बाय वे ऑफ रिटर्न डॉक्युमेंट, बाय वे ऑफ रिटर्न ॲप्लिकेशन, परंतु त्यांचं मत मागून ते विचारात घेतलं जातं. त्याला म्हणतात पब्लिक पार्टिसिपेशन. 23-26 विवेक. हां, एक तर पहिल्यांदा तुमचा इरादा घोषित केला की त्याचा नकाशा पब्लिश करण्यात येतो. त्याच्यावरती त्यांना सजेशन ऑब्जेक्शन घेण्याची मुभा आहे. म्हणजे या 23ला पब्लिक पार्टिसिपेशन होतं. दुसरं केव्हा होतं? प्रसिद्ध विकास योजनेवर नागरिकांनी सूचना हरकती दाखल करणे. म्हणजे ड्राफ्ट DP जो पब्लिश होतो तो सेक्शन 26 मध्ये पब्लिश होतो. या ठिकाणी ड्राफ्ट DP. आता तुम्हाला प्रश्न, पब्लिक पार्टिसिपेशन इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट प्लान हॅपन्स ॲट द स्टेज ऑफ. तर हे कदाचित सेक्शन असू शकतात पण जनरली सेक्शन अवॉइड होतात. तर ते स्टेज लिहितील. इंटेन्शन ऑफ डिक्लेरेशन अँड ड्राफ्ट पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान अँड अजून काय असेल तर तेही. मग दुसराही असे कॉम्बिनेशन्स राहतील. टेक सेक्शन 26 अजून तो सेक्शन, असे 4 ऑप्शन राहू शकतात. तर कुठे कुठे होईल आपण आता बघूया. हा पब्लिश झाला, याच्यावरती झाला आणि जे सुनावणी देतं दॅट इज द पार्ट ऑफ दिस पब्लिक पार्टिसिपेशन. याच्या अनुषंगाने सुनावणी देण्यात येते. म्हणजे त्यात तो पार्ट 26 मध्ये जातो. मग कुठे अजून मिळतं? 28(4) खाली जो प्रसिद्ध होतो, म्हणजे बदल केल्यानंतर जे विकास योजना पुन्हा प्रसिद्ध करण्यात येते त्या विकास योजनेवरती नागरिकांनी सूचना हरकती देण्याचं
अपेक्षित नाही. जस्ट अथॉरिटीनी काय बदल केले, शासनाला विकास योजना सबमिट केली, परंतु अथॉरिटीनी काय बदल केले हे लोकांना माहीत होण्यासाठी, म्हणजे ट्रान्सपरन्सी असण्यासाठी प्रोसेसमध्ये ते फक्त पब्लिश करण्याचं बंधन कायद्यामध्ये दिलं आहे, जस्ट टू हॅव अ ट्रान्सपरन्सी. इथे मात्र पब्लिक पार्टिसिपेशन होत नाही, कारण इथे सजेशन ऑब्जेक्शन फाईल करायला अनुमती नाही. मग पुढे कुठे होतं अजून, कलम 31 अन्वये मंजूर करणे आणि सारभूत बदल एक्सक्लुडेड पार्ट ज्याला म्हणतो तो पुन्हा प्रसिद्ध होतो आणि याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातात. तर मग हा सेक्शन येतो एक्शन, म्हणजे सेक्शन 31. याच्यावर सुद्धा नागरिकांनी सूचना हरकत दाखल करणे असं आहे सेक्शन 31. किंवा पब्लिकेशन ऑफ एक्सक्लुडेड पार्ट असं एक ऑप्शन राहू शकतो, पब्लिकेशन ऑफ एक्सक्लुडेड पार्ट. त्यानंतर पुढे शासनात अहवाल योजना मंजूर करणे, म्हणजे 3 ठिकाणी पब्लिक पार्टिसिपेशन होईल. एकतर इरादा घोषित करण्याच्या ठिकाणी, कलम 26च्या ठिकाणी आणि कलम 31च्या ठिकाणी. तुम्हाला ऑप्शन जे राहील या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून ऑप्शन MCQमध्ये राहू शकतात. इज इट क्लिअर? प्रोसेस काय असते, एक प्रोसेस, एक एक टप्पा समजत जाऊया, मग आपण प्रोव्हिजन्सवरती जंप केलं की प्रोव्हिजन समजायला सोप्या जातील. डिक्लेरेशन, प्रतीक म्हणत आहे डिक्लेरेशन अँड ड्राफ्ट पार्ट इज करेक्ट, बट इन ॲडिशन टू दॅट सेक्शन 31 काठी रिपब्लिकेशन ऑफ एक्सक्लुडेड पार्ट आहे, तो सुद्धा त्यामध्ये सुद्धा पब्लिक पार्टिसिपेशन आहे. चलो क्लियर है, तो आगे जाते हैं. तर डेव्हलपमेंट प्लॅन करणार तर कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की या गोष्टीसाठी डेव्हलपमेंट प्लॅन करू शकतो. ओके, परंतु त्या गोष्टीसाठी करू शकतो तर ती गोष्ट किती प्रमाणात करावी, त्याला काही बंधन असलं तर तो अधिकारी त्याचं फॉलो करेल, ते बंधन फॉलो करेल. तर यासाठी नियोजन प्रमाणके ठरवण्यात आलेली आहे शासनाकडून. 1979ला एक गव्हर्मेंट रेझोल्युशन काढून शासनाने नियोजन प्रमाणके ठरवले आहे. याचा भाग पुढे पण आपण बघणार आहोत. फक्त थोडक्यात सांगतो की क्रीडांगण किती ठेवायचं, पॉप्युलेशनप्रमाणे प्रति 0.4 हेक्टर प्रति 1000 व्यक्ती, बगीचा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, भाजी मंडई, दवाखाना, नगरभवन, वाचनालय, वाहनतळ, दफनभूमी आवश्यकतेनुसार, कत्तलखाना आवश्यकतेनुसार, अग्निशमन आवश्यकतेनुसार, बहुउद्देशीय सभागृह, सीमा, तरण तलाव, व्यायामशाळा, अशा प्रकारचे नॉर्म्स आहेत. सर्वात जास्त विषय येतो क्रीडांगण, बगीचा, प्राथमिक शाळा, भाजी मंडई आणि दवाखाना, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्लॅनिंग नॉर्म्स असा आपला सेपरेट टॉपिक आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये बघणार आहोत. त्याचा एक एक प्लॅनिंग स्टँडर्ड काय आहे ते आपण अभ्यास करू. प्रवास विकास योजना ठीक आहे, तयार करायचं कम्युनिटी, पण ॲक्च्युली कशी करण्यात येते, कसा सुरू होते हा विकास डेव्हलपमेंट प्लॅनचा प्रवास. विलेजेस आहेत, गाव नकाशा म्हणतात त्याला. हा गाव नकाशा रेव्हन्यू डिपार्टमेंटकडे असतो. रेव्हन्यू डिपार्टमेंट म्हणजे म्हणतात महसूल विभागाचं लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे, भूमी अभिलेख विभाग, त्यांच्याकडे हे नकाशे असतात. तर विलेजचे नकाशे 2 प्रकार असतात. जिथे रेव्हन्यू विलेजेस आहे, अर्बनायझेशन झालं नाही, तिथे गाव नकाशे हे सर्वे नंबर प्रमाणे असतात किंवा गट नंबर, आता भूमापन क्रमांक असं त्याला म्हटलं जातं. आणि जिथे अर्बन एरियाज आहे तिथे सिटी सर्वे झालेला आहे, तर त्याला सिटी सर्वे असं सिटी सर्वे क्रमांक असं, नगर भूमापन क्रमांक असं म्हटलं जातं.
जिथे विलेज आणि सर्वे नंबर आहे, तर त्यामध्ये लँड पार्सलची ओनरशिप जी असते त्याला 7/12 हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे 7/12 हा एक्स्ट्रॅक्ट लँड ओनरशिप दाखवतो. त्यामध्ये असे जवळपास रकाने असतात 1 2 3 विलेज नाव, सर्वे नंबर, नंतर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं लँड हेक्टर आर, याच्या समजा 0.20 हेक्टर, आणि इथे पोट खराब लिहिलं असतं, पोट खराब 0.05, टोटल होल्डिंग 0.25, धारकाचे नाव, इथे धारकाचे नाव म्हणजे हु इज द ओनर XYZ, जो कोणी मिळेल, तर असा हा 7/12 असतो. या 7/12 वरती लिहिलं असतं .2 आणि पोट खराब खाली लिहिला असतो. पोट खराब असेल तर लिहिला असतो. पोट खराब म्हणजे जी जागा कल्टिवेबल नाही तिला पोट खराब म्हणतात. ती त्या मालकाचीच मालकीची असते, परंतु आपलं काय सिस्टीम जी डेव्हलप झाली आहे, वी वेअर द ॲग्रिकल्चरल कंट्री, आता पण आहे, तर त्यावेळेस सर्व ॲग्रिकल्चर प्रोड्यूस यावरती अवलंबून असायचं. तर एखाद्याच्या मालकीची 2 एकर जागा आहे, तर त्यामध्ये 5R.05 हेक्टर हा पोट खराब आहे, तर त्याचासुद्धा 7/12 मेन्शन असायचं. मग हे तेव्हा का केलं असावं असं? आता तर लँड असली तर थोडंफार फरकानं असली तरी लँडला व्हॅल्यू नाही. तर इंग्रजाच्या काळामध्ये आता जसा GST आहे किंवा याच्या आधी वॅट होता, असे कोणती टॅक्स नव्हते. मग इंग्रजांना राज्य चालवण्यासाठी उत्पन्न आवश्यक पाहिजे होतं. मग उत्पन्न कुणाकडून काढणार? त्यावेळेस तर इंडस्ट्री पण नव्हत्या, फक्त ॲग्रिकल्चरच होता. म्हणून जे काही सेस लावायचा किंवा चार्ज लावायचा तो ॲग्रिकल्चरवर लावण्यापासून त्यांना पर्याय नव्हता. मग त्यांनी ॲग्रिकल्चर लँडवरती सेससारा लावला. सेससारा कशावरती? तुम्ही उत्पन्न घेता त्याच्यावरती हा टॅक्स, हा सेससारा, तो शासनाला तुम्ही जमा करा. मग त्याचा सेससाराचा दर आला, पर्टिक्युलरली फार मिनिमम असतो, तो फार जास्त नसतो. आता पण तो सेससारा चालू आहे. दॅट सिस्टीम स्टील कंटिन्यूज आफ्टर इंडिपेंडन्स आल्सो. मग त्यावेळेस सेससारा लावला. मग सेससारा लावल्यानंतर पर हेक्टरी किंवा पर एकरी काहीतरी नॉमिनल रेट ठरवला. आता ज्या जागेतून मला ॲज ए ॲग्रिकल्चरिस्ट ज्या जागेतून मला उत्पन्नच मिळत नाही, त्या जागेचा मी शेतकऱ्याला का भरणार? कारण ती जागा पोट खराब आहे. म्हणून त्यावेळेस सिस्टीममध्ये पोट खराब जागा, लागवडी अयोग्य जागा असा उल्लेख आला आहे. मग सेससारा जो लागायचा या 0.2 वरती लागायचा, 0.05 वरती लागायचा नाही. तर अशा रीतीने त्या पोट खराबचा उल्लेख तेव्हापासून जो आलेला आहे सिस्टीममध्ये, तो आता पण 7/12 वरती चालू आहे. 7/12 इज ए डॉक्युमेंट फॉर रुरल एरिया, जिथे ॲग्रिकल्चर लँड आहे आणि जिथे अर्बन लँड आहे, जिथे सिटी सर्वे झाला आहे, तर याची जागा सिटी सर्वे नंबर घेतो. ते पण असेच असू शकतात, फक्त याला CTS नंबर असं नामाभिधान असतं. CTS नंबर 123. ठीक आहे. मग याचं काय असतं? याचं 7/12 नसतो, याचं प्रॉपर्टी कार्ड असतं. सेम अशा प्रकारे असतं. ओनर हे आणि त्याचा एरिया लिहिला जातो. इथे मात्र पोट खराब हा विषय नसतो. अर्बन लँड झाली आहे ती, तिथे पोट खराब हा विषय नसतो. ज्याची इथे नंबर असतो, एरिया किती आहे आणि त्याचा ओनर कोण आहे, आणि यातला तुकडा कोणी घेतला भविष्यात, तर इथे नोंद येते. श्री यांनी खरेदीने
1 एकर किंवा 0.45 हेक्टर जागा खरेदी केली, खरेदी खत आणि नोंदीचा नोंद क्रमांक आणि दिनांक असं त्यामध्ये लिहिलं जातं. असे 2 प्रकारचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. आता हा जो नकाशा आहे तुम्ही बघता, हा सर्वे नंबरचा नकाशा आहे. त्या ठिकाणी सिटी सर्वे झालेला नव्हता. डेव्हलपमेंट प्लॅन करताना जितके विलेजेस त्या प्लॅनिंग अथॉरिटी एरियामध्ये समाविष्ट आहे, त्या नगरपालिकेमध्ये आहे, हा एक विलेज झाला. दुसरा विलेज असेल, दुसरा विलेजचा नकाशा याला जोडतात. असे सर्व विलेजेसचे नकाशे जोडून याचा बेस मॅप तयार होतो. मग याच्यामध्ये रस्ते पण तुम्हाला दिसतील. रस्ते जे आहेत ते रस्ते पण याच्यामध्ये होतात. हा झाला बेस मॅप. मग बेस मॅप झाल्यानंतर त्यामध्ये त्या एरियामध्ये ज्या काही परवानगी दिल्या असेल किंवा लेआउटचे ते पण याच्यावरती सुपर इम्पोज करतात. हे सर्व मिळून बेस मॅप तयार होतो. हे बेस मॅप तयार झाला की दुसरी स्टेज असते एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, जे करणं कायद्याने बंधन आहे. बेस मॅप तयार झाला की टाउन प्लॅनिंग ऑफिसर एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयारीला लागतो. सर्व गावाचा सर्वे करतो आणि कुठे काय काय ॲक्टिव्हिटी सुरू आहे त्यानुसार झोन तो मार्क करतो. रेसिडेन्शियल झोन, वॅकंट लँड, बॅरन लँड, इथे काहीच ॲक्टिव्हिटी नाही, लँड बॅरन आहे. फॉरेस्ट, कमर्शियल, मे बी गोडाऊन्स आर अदर, ॲग्रिकल्चर एरिया, फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे म्हणून याला डार्क कलर. आणि हे लिजंड अशाप्रमाणे एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करतो. तो जे काही सर्वेज आहेत कॅरी आउट करायचे फॉर द पर्पज, सर्व स्टॉक घ्यायचा, व्हॉट इज द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ द सिटी ऑर टाउन, ते सर्व करून हा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तो म्युन्सिपल काउन्सिलला किंवा प्लॅनिंग अथॉरिटीला सबमिट करतो. ते पहिल्यांदा तो सबमिट करतो. तो सबमिट झाला की तो डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करायची कारवाई करतो, ज्याच्यामध्ये प्लॅनिंग नॉर्म्सप्रमाणे जे काही प्रपोजल तयार करायचे आहे असा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो. हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला की तो हा प्लॅन अथॉरिटीला हँडओव्हर करतो आणि हँडओव्हर केल्यानंतर हा ॲक्च्युली डेव्हलपमेंट प्लॅन असतो. आजच्या घटकेला महाराष्ट्र हा सर्व अथॉरिटीचे तुम्ही बघाल दोन्ही बार हा अथॉरिटीचा बार आहे, नियोजन प्राधिकरण आणि हा डेव्हलपमेंट प्लॅनचा बार आहे. दोन्ही बारसारख्या सर्व अथॉरिटीचे प्लॅन आजच्या घटकेला महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. मगाशी फैजपूर बघितला, मोठा प्लॅन बघायचा असेल तर ड्राफ्ट रिवाइज डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ नाशिक, हा पूर्ण नाशिकचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, ज्याचा स्प्रेड मोठा आहे. 259 स्क्वेअर किलोमीटरचा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोड नेटवर्क बघता येईल. हा रस्ता जो आहे हा मुंबई आग्रा हायवे आहे. या रस्त्यापासून हा बायपास निघाला आहे. हा बायपास जातो इथे मिळतो, या रस्त्याला मिळतो. नंतर हा मला वाटते हा त्र्यंबकेश्वर रस्ता आहे. हा त्र्यंबकेश्वर रस्ता हा बायपास चालला. नंतर हा सुरत रस्ता आहे. याला कनेक्शन देऊन या ठिकाणून सुरत रस्त्याला बायपास आणला आहे आणि पूर्ण सुरत रस्त्यापासून हे कनेक्शन देऊन आग्रा रस्त्याला बायपास आहे. आणि आतलं रोड नेटवर्क आहे हा कंजेस्टेड सिटी एरिया आहे. हे सर्व तुम्हाला प्रपोजल्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, ग्रीन एरियाज आणि अम्युनिटीज दिसतील. तर मोठ्या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन अशा रीतीने दिसतो. पुढे जाऊया. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय? फक्त फिजिकल एक प्लॅन म्हणजे डेव्हलपमेंट नाही आहे, प्लॅन नाही. डेव्हलपमेंट प्लॅनच्या व्याख्येनुसार डेव्हलपमेंट प्लॅन प्लस दिस डेव्हलपमेंट प्लॅन रिपोर्ट, डेव्हलपमेंट प्लॅन, डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन, हा एक पुस्तक, हा डेव्हलपमेंट प्लॅन रिपोर्ट, प्लॅन, मॅप्स आणि चार्ट्स जे काही तयार केले होते सर्वेचे. आणि
हे मिळून डेव्हलपमेंट प्लॅन हा तयार होत असतो. याला डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतात. गॉट इट? कळलं का? DP मध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी जी प्रोव्हिजन आहे ती ऑनली फॉर पब्लिक इन्स्टिट्यूशनसाठी आहे की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनसाठी? देर इज नो प्लेस फॉर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन इन द डेव्हलपमेंट प्लान. लॉ सेज लँड कॅनॉट बी रिझर्व फॉर एनी अदर पर्सन दॅन द पब्लिक अथॉरिटी. पब्लिक अथॉरिटी कोण आहे? इट्स अ स्टेट गव्हर्नमेंट बॉडी और म्युन्सिपल काउन्सिल. हां, समजलं? व्हेरी गुड. आता इथे एक नकाशा दिसतो आहे, ठीक आहे. विच टाईप ऑफ प्लान इज दिस? काय काय याच्यामध्ये? काय काय आहे यामध्ये? इट इज ए प्लान. वेन वी आर टॉकिंग अबाउट डेव्हलपमेंट प्लान, इट इज ए प्लान ऑफ अथॉरिटी, सम एरिया ज्युडिक्शन विदिन द अथॉरिटी. तर याच्यामध्ये फक्त झोनिंग आहे, रस्ते आहे, तर याला काय म्हणणार? इट्स अ स्ट्रक्चर प्लान. रिझर्वेशन्स दिसतात का? नाही, छोटे छोटे रिझर्वेशन नाही, म्हणजे इट इज लिमिटेड टू झोनिंग अँड रोड नेटवर्क. देन वी कॉल इट ॲज ए स्ट्रक्चर प्लान, जे आपण अभ्यास केलं. रिजनल प्लान नाही, वी आर टॉकिंग अबाउट डेव्हलपमेंट प्लान. तो हा रिजनल, म्हणून याला आपल्याला रिजनल प्लान नाही म्हणतात आपण. विदिन द ॲम्बिट ऑफ डेव्हलपमेंट प्लान याला कोणता प्लान असू शकतो हे आपण विचारलं आहे. तर इट कॅन बी कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चर प्लान बिकॉज इट हॅज ओनली झोनिंग अँड रोड नेटवर्क. याच्यामध्ये काही क्वेश्चन आहे. रिजनल प्लॅनिंग बोर्ड, TPO क्वालिफिकेशन. हां, TPO इट इज ऑल द मेंबर्स ऑफ द रिजनल प्लॅनिंग बोर्ड आर अपॉइंटेड बाय government. So government appoints the member who has expertise or who is aware with the town planning, and generally तो डेप्युटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अपॉइंट करतात. त्याच्यात स्पेसिफिकली काय क्वालिफिकेशन DPच्या बाबतीत दिलेलं आहे रूल्समध्ये, तसं क्वालिफिकेशन मला तर आढळून आलं नाही. इफ यू गेट इट, टेल मी. डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर प्लान डेव्हलपमेंट प्लॅनवर कोणत्या टाईपचे क्वेश्चन फ्रेम होऊ शकते? त्याच्यात प्रश्न असू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू? द स्ट्रक्चर प्लान कॅन बी नेसेसरीली ए development plan. Number 2, every development plan can be necessarily a structure plan. Every development plan may not be a structure plan. True or false? ऑप्शन असतील हे सेंटेन्स करेक्ट आहे अशा प्रकारचे क्वेश्चन त्यामध्ये येऊ शकतात.
हां, आज डी पी आपण सुरू केला आहे. आजच डी पीची PDF अपलोड होईल. विच प्लान प्रिपेअर फर्स्ट, PLU और ELU? पहिल्यांदा काय करतो? बेस मॅप तयार करतो. बेस मॅप तयार केल्यावर काय होतं? एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार होतो. एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार झाल्यानंतर तो प्रपोज लँड यूज मॅप तयार करतो, ज्याला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात. मग हा एक्झिस्टिंग लँड यूज मॅपचा कशा रीतीने डेव्हलपमेंट झाली आहे याचा आधार घेऊन तो प्रपोज लँड यूज मॅप ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो. यालाच प्रपोज लँड यूज मॅप असं म्हणतात. प्रपोज लँड यूज. Then which will come first? Of course, existing land use map. Yes. ELU पहिल्यांदा होईल, त्यानंतर प्रपोज लँड यूज मॅप होईल. ELU शिवाय पुढे गाडी जात नाही. Is it correct? Any other question, doubt? I think today's time is over. We need to stop. काही प्रश्न असेल तर सांगा आणि पुढचा टॉपिक आपण सुरू करणार आहोत. पुढचा मग आता एक बेसिकली लक्षात आलं या गोष्टी कशा होतात, काय डेव्हलपमेंट प्लॅन आहे, की मग पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातात. उद्या आपण बघू नेसेसिटी ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे आणि पुढच्या तरतुदी. आज तुम्हाला सेशनमध्ये सर्व समजलं आहे. यू गॉट इट व्हेरी क्लिअरली. की उद्या पुन्हा रिपीट करायचं आहे मला ते पण सांगा. क्लिअर? यस, क्लिअर व्हायलाच पाहिजे. मला वाटते मी जे तुम्हाला सर्व त्याचे पिक्चर्स देऊन सांगितलं आहे तर क्लिअर व्हायला कोणती अडचण असू नये.